हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळी आवरतच असताना अचानक पोलीस दारात आले आणि मुले घाबरून घरात पळाली आणि बाहेर येऊन पाहते तर हे पोलीस होते, हे म्हणजे आपले बहुरूपी काका। आणि जेव्हा या बहुरूपी काकांनी आपले भाषण सुरू केले तेव्हा घाबरलेली मुले ही खपकन हसायला लागली। पूर्वी गावात बहुरूपी आल्या का गावातील सर्व मुले मुली त्यांच्या पाठीमागे फिरायचे गोड गमती जमती ऐकण्यासाठी। सासऱ्याचं लग्न आहे, सासूचे जावलं मेवणीचा गोंधळ आहे, रिकामी टेकडीवर तुमच्यासाठी गाडी आणली काकू सेपरेट 9 लाखाची बिगर चाकाची हातगाडी चालेल। आणि आता यांनी कितीही गमती जमती केल्या तरी काही विशेष वाटत नाही, कारण की त्यांची जागा मोबाईल आणि टी व्हीने घेतलेली आहे। सर्व जिकडे तिकडे पाहावं तर प्रत्येकाच्या हातात लहान असो किंवा मोठा असो मोबाईल असतोच, आणि जरी मोबाईल नसला तर टी व्ही ही प्रत्येकाच्याच घरात सध्या अवेलेबल आहे। त्यामुळे यांच्या कॉमेडीत काही विशेष राहिलं नाही। आज घरचं सगळं आवरून बसलो होतो तर मुलं काही गप्पच बसत नव्हती। मग काय मुलांना घेऊन निघालो मुगाच्या शेंगा खाण्यासाठी शेतामध्ये। आणि बरेच दिवस झाले या शेतामध्ये आलो नव्हतो आणि आज अचानक आलो तर मुगाला पहा खूप साऱ्या शेंगा लागल्या होत्या आणि मुलं खाणे कमी आणि तोडूनच जास्त टाकत होते। तर पहा इथे माझा दादा शेंगा तोडून खाली फेकतोय आणि पिल्लूचं शेंगा खाण्यावर लक्ष कमी आणि माती खाण्यावरच जास्त आहे। पहा चोरून चोरून माती खातोय। घरी असले की मुले फारच म्हणजे गोंधळून जातात आणि त्यांना आवडतही नाही जास्त कोंडून, त्यामुळे कधीतरी असं शेतात फिरायला आणावं लागतं, त्यांचंही मन मोकळं होतं आणि या प्रसन्न वातावरणात आणखीनच जास्त छान वाटतं। पीक तर खूप चांगले आहेत, पण आता गरज आहे ती मेघराजाच्या गर्जनेची। पाऊस हा पडायलाच पाहिजे, नाहीतर शेतकऱ्याच्या तोंडातला आलेला घास नाहीसा होईल। त्यामुळे सर्वच शेतकरी चिंताग्रस्त आहेत। हे देवा, कोणाचे ऐक, नाहीतर नको ऐकू, पण माझ्या शेतकऱ्याचे ऐक आणि पाऊस हा पडू दे। आणि ही मुगाच्याच खालच्या बाजूने आमची सोयाबीनची शेती आहे, जी की मागच्या आठवड्यामध्ये तिला पाणी दिलेलं आहे, तरीही ती सुकायला लागलेली आहे। आणि सर्वत्र शेतीत फेरफटका मारून थोड्याफार शेंगा तोडून परत आम्ही घरी येण्यासाठी निघालो, कारण की मुलं जास्त वेळ शेतामध्ये थांबत नाहीत, लगेचच घराकडे हात दाखवतात। त्यामुळे आम्ही परत घरी येण्यासाठी निघालो। आणि मी शेंगा तोडत होते तोपर्यंत शंभू सारखा घरी चल असं म्हणून ओरडत होता। आणि आता मी घरी चल म्हणते तर तो मला बोट करून दाखवतोय, मम्मा त्या खालच्या शेतामध्ये चल, तिकडं पाय इकडं पाय असं नादी लावून दाखवत होता। आणि शेतामध्ये शेंगा खाऊन पप्पाचं काही पोट भरलं नाही, त्यामुळे घरी आल्यावर लगेचच मला भेळ करायला लावली आणि मग मी त्यांना पटकन भेळ बनवून दिली। तोपर्यंत त्यांनी पिलूला झोपी लावलं आणि त्यांना हे लगेचच मी भेळ आणि थोडीशी भाजी पोळी असं सर्व ताटात घेऊन लगेचच जेवायला दिलं। पिलूला पप्पांनी फक्त 10 मिनटं ही पूर्ण नव्हते झाले तेव्हाच झोपी लावलं होतं आणि पप्पाला मला जेवायला देऊपर्यंत तो उठून बसला आणि मी परत इथे त्याला झोका देण्याचा प्रयत्न करत होते। मला वाटलं झोका दिल्यानंतर तो परत झोपेन, पण तो काही झोपत नव्हता, त्यामुळे त्याला वरतीच काढून घेतलं आणि त्यालाही जेवायला दिलं। तर तो पहा इथे मी त्याला घालत होते आणि तोही मस्त खात होता। 1-2 घास माझ्या हाताने खाल्ले आणि लगेचच इकडे तिकडे पाहून सांडू लागला। मग त्याच्या हातातच दिलं तर सर्वच पालतं करून टाकलं। आणि मुलं सांभाळण्यापेक्षा ते म्हणतात ना 4 काम केलेली चांगली, मुलं सांभाळलेले दिसतही नाही आणि काम केल्यावरती कसं म्हणायलाही होतं काम करत आहे, पण यांना सांभाळणं हे जरा मुश्किलच आहे। ते काय म्हणतात ना आपल्या मराठीत म्हण आहे ना, हात बसत नाही आणि काम दिसत नाही, थोडक्यात तशीच गंमत झाली आहे आता माझी। आणि याला खाऊ घालून मीही खाल्लं आणि लगेचच मला संध्याकाळच्या तयारीला पटकन लागायचं होतं, कारण की आज सकाळी चहा बनवतच असतानाच अचानक आमचा गॅस संपला। आणि आजकाल आपल्याला चुलीवर जास्त आवडत नाही, कारण की आपण जास्तच गॅसवर डिपेंड राहतो। लगेचच मी चूल पेटून घेतली आणि सगळ्यात आधी मला बनवायचं होतं ते मुलांसाठी अंगणवाडीत जसा भात मिळतो अगदी तसाच मुलांसाठी आज घरीच बनवायचा होता। त्यासाठी घरात जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी सर्व कट करून घेतल्या आणि कढईमध्ये लसणाची फोडणी दिली आणि लगेचच भाज्या परतण्यासाठी ठेवल्या। भाज्या परतत आहेत तोपर्यंत इकडे मी तांदूळ आणि मुगाची डाळ ही स्वच्छ धुवून ठेवली होती। आणि भाज्या परतल्यानंतर चवीनुसार मुलांना फक्त मीठ ॲड केलं, कारण की मुलं तिखट खात नाहीत, त्यामुळे फक्त मिठातीलच भात करायचा होता त्यांना।
आणि मुलं अशा भाज्या खाण्याला कंटाळवाणे होतात, त्यामुळे मी भातातच सर्व भाज्या जेवढ्या असतात तेवढ्या घरात टाकते, कारण की मुलांनाही भाज्यामधले सर्व इन्ग्रेडियंट्स भेटले पाहिजेत. त्यामुळे इथे मी सर्वच भाज्या टाकल्या आणि स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ आणि तांदूळ ही भाज्या परतल्यानंतर त्यामध्ये टाकून घेतल्या. आणि तोपर्यंत इकडे मी साईडला पाणीही गरम करून ठेवलं होतं आणि थोडेसे तांदूळ त्यामध्ये परतून घेतल्यानंतर लगेचच मी जे साईडला गरम करून पाणी ठेवलेलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि पाणी खूप सारं टाकून घेतलं आहे, कारण की भात हा मुलांसाठी बनवत होते, त्यामुळे जास्त असावं थोडासा चिकट आणि थोडासा पातळच चांगला शिजलेला पाहिजे होता. मुलांनाही तो सहजरित्या खाता आला पाहिजे. तसं तर आम्हाला सुट्टाच भात आवडतो, पण मुलांसाठी असा बनवत होते. आणि मुलांचा भात शिजून झाल्यावर लगेचच मी गावरान पद्धतीने हिरव्या मिरच्या घालून, लसूण हे सर्व घालून भेंडी केली होती. ती पहा एकदमच छान झाली होती. अजिबात चिकट झालेली नव्हती, एकदम छान झाली होती. आणि म्हणतात ना, आधी हाताला चटके मग मिळती भाकर, तसंच काहीसं आज माझ्यासोबत घडलं होतं. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा. बाय.